सर्वांना माझा नमस्कार. या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अध्ययन निष्पत्ती या विषयावर आज हा व्हिडिओ आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत इयत्ता 5वी साठी मराठी विषयात अध्ययन निष्पत्ती काय काय आहे. त्याआधी अध्ययनात सुचवलेली शैक्षणिक प्रक्रिया आणि ती विद्यार्थ्यांसाठी काय काय असावं ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर अध्ययन निष्पत्ती काय असणार आहे ते सुद्धा आपण बघूयात. सर्व विद्यार्थ्यांना यामध्ये वेगळ्या रूपात सक्षम मुलांसहित वैयक्तिक गटात कार्य करण्याची संधी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी काय काय करता येईल ते बघूयात. सर्वात प्रथम विविध विषय, परिस्थिती, घटना, अनुभव, कथा, कविता इत्यादी स्वतःच्या पद्धतीने आणि आपल्या भाषेत, त्यामध्ये तोंडी, लेखी, सांकेतिक स्वरूपात असू शकते, सांगणे, प्रश्न विचारणे, टिप्पण करणे, आपले मत देणे यासाठीचे स्वातंत्र्य दिले जावे. त्यानंतर आहेत ग्रंथालय, वर्गात वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कविता अथवा बाल साहित्य, स्तरानुसार इतर साहित्य, जाहिरात फलक, वर्तमानपत्र यातील कात्रणे उपलब्ध असावीत आणि यावर चर्चा करण्याची संधी दिली जावी. त्यानंतर वेगवेगळ्या कथा, कविता, फलक इत्यादींना संदर्भानुसार वाचून समजणे, समजावणे यासाठी संधी दिल्या जाव्यात. त्यानंतर ऐकलेल्या, पाहिलेल्या, वाचलेल्या गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या भाषेत लिहिण्याच्या संधी दिल्या जाव्यात. त्यानंतर आवश्यकतेनुसार आणि संदर्भानुसार आपली भाषा समजून घेण्याची, त्यामध्ये नवीन शब्द, वाक्य इत्यादी आणि त्याचा वापर करण्याची संधी दिली जावी. त्यानंतर एकमेकांनी लिहिलेल्या गोष्टी ऐकणे, वाचणे आणि त्यावर आपले मत देणे, त्यात आपल्या विचारांची भर घालून विविध प्रकारे लिहिण्याची संधी दिली जावी. आजूबाजूला घडणाऱ्या क्रिया किंवा घटना विचारात घेऊन प्रश्न विचारणे, मुलांशी चर्चा करणे, टिप्पण तयार करणे, मत देणे यासारख्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर आशयाच्या संदर्भाने वापरल्या जाणाऱ्या भाषेचे बारकावे आणि नियमबद्ध मांडणी समजून घेण्याची आणि त्याचा वापर करण्याची संधी दिली जावी. त्यानंतर आहे नवीन शब्द चित्र, त्यानंतर आहे नवीन शब्दचित्र किंवा शब्दकोश यातून पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जावी. त्यानंतर इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादींमध्ये, जसं त्यामध्ये उदाहरणार्थ गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन, नृत्यकला, चिकित्सा इत्यादी येणारे शब्द समजणे आणि त्यांचा संदर्भानुसार वापर करण्याची संधी दिली जावी. आणि त्यानंतर पाठ्यपुस्तक आणि त्याच्याशी संबंधित इतर साहित्यात असलेल्या नैसर्गिक, सामाजिक आणि इतर संवेदनशील मुद्द्यांना समजून घेऊन त्यावर चर्चा करण्याची संधी दिली जावी. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना यामध्ये संधी देऊ शकतो, विद्यार्थ्यांकडून करवून घेऊ शकतो. तर आता बघूयात या प्रसंगी अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांसाठी काय काय आहे. सर्वात प्रथम अध्ययन निष्पत्ती असा आहे, ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यातील, जसं यामध्ये विनोदी, साहसी, सामाजिक विषयावरील कथा, कविता इत्यादी विषय, घटना, चित्र, पात्र व शीर्षक याबाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत देतात, तर्क करतात व निष्कर्ष काढतात. हा पहिला अध्ययन निष्पत्ती. त्यानंतर दुसरा अध्ययन निष्पत्ती आपल्या परिसरात घडणारे प्रसंग, घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि प्रश्न विचारतात. त्यानंतर तिसरा अध्ययन निष्पत्ती आहे भाषेच्या सूक्ष्म निरीक्षणातून स्वतःची मौखिक भाषा तयार करतात. त्यानंतर चौथा अध्ययन निष्पत्ती आहे विविध प्रकारच्या साहित्यातील, यामध्ये वर्तमानपत्रे, बालसाहित्य, पोस्टर इत्यादीमधील संवेदनशील मुद्द्यांवर आपले मत किंवा विचार व्यक्त करतात.
उदाहरणार्थ, कठीण समय येता हा पाठ वाचून मुले म्हणतात, आम्ही नेहमीच इतरांना मदत करतो. ही आहे 4 नंबरचा अध्याय निष्पत्ती. 5व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे भिन्न परिस्थिती आणि उद्देशांसाठी फलकावरील सूचना, कार्य अहवाल, माहिती इत्यादी मिळवण्यासाठी वाचतात आणि लिहितात. त्यानंतर 6व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे इतर साहित्य, यामध्ये वर्तमानपत्रे, बालसाहित्य, मोठे फलक इत्यादी समजून घेऊन वाचन करतात व त्याविषयी बोलतात. 7व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशामधून शोधतात. 8व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरवलेल्या कृती अंतर्गत लेखन प्रक्रिया उत्तम तऱ्हेने समजून स्वतःचे लेखन पडताळतात. लेखनाचा उद्देश व वाचक यानुसार आवश्यक बदल करतात. उदाहरणार्थ, एखाद्या घटनेबाबतची माहिती सांगण्यासाठी शालेय भित्तिपत्रिकेत लेखन करतात किंवा मित्रास पत्र लिहितात. 9 नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे भाषेतील बारकावे, नियम इत्यादींचा विचार करून स्वतःची भाषा तयार करतात आणि त्याचा आपल्या लेखनात ब्रेल लिपीत समावेश करतात. 10 नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक, उदाहरणार्थ विरामचिन्ह, काळ, क्रियापद, लिंग, वचन ह्या ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात. 11व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे भिन्न उद्देशांसाठी लेखन करताना विरामचिन्हांचा, जसं उदाहरणार्थ पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह जाणीवपूर्वक व योग्य वापर करतात. 12व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे स्तरानुसार इतर विषय, व्यवसाय, कला इत्यादींमध्ये, यामध्ये गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन, नृत्यकला, चिकित्सा इत्यादींमध्ये येणाऱ्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन लेखनात संदर्भानुसार योग्य वापर करतात. त्यानंतर 13व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्याबाबत लिखित स्वरूपात प्रतिक्रिया व्यक्त करतात. 14 नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे पाठ्यपुस्तक आणि इतर लेखन प्रकारातील संवेदनशील विषयावर लिखित स्वरूपात किंवा ब्रेल लिपीमध्ये अभिव्यक्त होतात. 15व्या नंबरचा अध्याय निष्पत्ती आहे आपल्या कल्पनेने कथा, कविता, पत्र इत्यादी लिहितात. कथा, कविता यामध्ये स्वतःच्या शब्दांची भर घालून लेखन करतात. तर अशा पद्धतीने मराठी विषयाच्या ज्या अध्याय निष्पत्ती आहे त्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढील व्हिडिओसाठी खास तुमच्यासाठी हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे. तर भेटूया पुढील एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.